नमस्कार व्यापारी बंधूंनो, मी CA कृष्ण बोरसाटे। आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण गेले काही दिवस झालं सोशल मीडियावरती आयकर कायद्यातील नवीन नियम जो की 43BH ही तरतूद आहे, याबाबत बरेचसेच लेख, बरेचसेच मेसेजेस व्हायरल होत आहेत। प्रत्येकांना संभ्रमावस्था आहे की बाबा हा सेक्शन काय आहे, ही तरतूद काय आहे, ह्याबाबत काय काळजी घ्यावी लागेल आणि ही कोणाला लागू आहे। तर ह्या गोष्टीची काळजी किंवा ह्याबाबत सविस्तर माहिती म्हणून आजचा हा व्हिडिओ। तर तरतूद 43BH कशासाठी आहे, तर आपण ज्यांच्याकडून खरेदी करणार आहे त्या खरेदीसाठी जे पेमेंट देणार आहे आपण किंवा त्या खर्चाचं किंवा खरेदीची वजावट घेणार आहे ती पेमेंट बेसिसवरती असावी किंवा पेमेंट बेसिसवरतीच त्याची वजावट घेता येईल असं ह्या तरतुदीनुसार सांगितलं। उदाहरणार्थ आपण काहीतरी खरेदी केलं, जी खरेदीची म्हणजे उधारीवरती खरेदी केलं आणि त्याचं पेमेंट ह्या तरतुदीनुसार ठरवलेल्या कालावधीमध्ये जर नाही दिलं तर त्याचं वजावट आपल्याला इन्कम टॅक्सच्या कायद्यानुसार घेता येणार नाही। म्हणून ज्या वर्षी खर्चाचे किंवा खरेदीचे पेमेंट होईल त्याच वर्षी वजावट मिळेल असं ह्या तरतुदीनुसार स्पष्ट क्लिअर केलं। हे आणण्याचं कारण काय होतं की ही तरतूद 43BH आहे ते आणण्याचं कारण काय होतं, तर कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये पेमेंट टर्म करारानुसार ठरलेले असतात, पण लहान व मध्यम उद्योजकांना पेमेंट वसुली करताना खूप अडचणी येतात असं सरकारला दिसून आलं। म्हणून त्यांना फायदा व्हावा म्हणून ह्या कायद्यानुसार ही तरतूद खूप महत्त्वाची आणि चांगल्या प्रकारे केलेली आहे, जेणेकरून आपलं जे वर्किंग कॅपिटल खरेदीमध्ये आपण जी विक्री करणार आहे त्याच्यामध्ये अडकून पडलेलं असतं, उधारीमध्ये पडलेलं असतं, ते लवकर पेमेंट रिकवर होईल असं सरकारचं धोरण आहे ह्यामध्ये। तर तरतूद 43BH ही मागील आर्थिक वर्ष 2023मध्ये जाहीर करण्यात आला, ज्याच्यामध्ये सांगितलं की 1 एप्रिल 2023 पासून हे जो सेक्शन आहे तो आपल्याला ॲप्लिकेबल होईल। आपण ज्यांच्याकडून खरेदी करणार आहे त्यांना पेमेंट जर ह्या सेक्शनमध्ये तो व्यापारी असेल, कवर होत असेल, तर त्यांना पेमेंट ठरलेल्या ह्या तरतुदीनुसार कालावधीमध्ये देणं खूप गरजेचं आहे। म्हणजे चालू आर्थिक वर्षामध्ये सदरची जी तरतूद आहे ती आपल्याला लागू होते। तरतूद 43BH मध्ये काय महत्त्वाच्या कायदेशीर बाबी आहेत ते आपण जाणून घेऊया। तर लास्ट बजेटमध्ये माननीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं की प्रमोटिंग टाइमली पेमेंट टू मायक्रो अँड स्मॉल एंटरप्राइजेस, ह्या गोष्टीला कुठेतरी उचलून धरून त्यांनी मायक्रो अँड स्मॉल एंटरप्राइजेसना लवकरात लवकर पेमेंट रिकवर व्हावं म्हणून 43BH म्हणजे 43B ह्या सेक्शनमध्ये अमेंडमेंट करून एक 43BH नावाचा एक तरतूद अजून एक इन्सर्ट केली, ज्याच्यामध्ये सांगितलं की ज्या वेळेला आपण खरेदी करणार आहे त्या खरेदीची वजावट पेमेंट केल्यानंतरच मिळेल। ठीक आहे, तर तरतुदी जी केलेली आहे किंवा जो बजेटमध्ये सेक्शन ॲड केलेला आहे किंवा वर्डिंग्स आहेत त्याच्या व्याख्या बघणं खूप गरजेचं आहे, कारण ह्याच्यावरून बरेचसेच वेगवेगळे व्ह्यूज किंवा वेगवेगळे मतं तज्ज्ञांच्याकडून मांडले गेलेले आहेत। तर तरतुदीमधील महत्त्वाच्या व्याख्या, जेणेकरून आपल्याला व्यवहार करताना जास्तीत जास्त काळजी घेता येईल की बाबा मला डिडक्शन मिळावं आणि मला कुठलाही जास्तीत जास्त टॅक्स भरावा लागणार नाही, म्हणून व्याख्या बघणं खूप गरजेचं आहे। तर इथे काय सांगितलं की इन ऑर्डर टू प्रमोट टाइमली पेमेंट टू मायक्रो अँड स्मॉल एंटरप्राइजेस, म्हणजे आपण ज्यांच्याकडून खरेदी करणार आहे ते मायक्रो आणि स्मॉल एंटरप्राइजेस जर असतील तर हा सेक्शन ॲप्लिकेबल होतोय। तर मायक्रो एंटरप्राइजेस म्हणजे कोण, ज्यांची इन्व्हेस्टमेंट प्लांट अँड मशिनरी किंवा इक्विपमेंटमध्ये आहे ती 1 कोटीच्या वरती नाही आणि त्यांचा टर्नओव्हर 5 कोटीच्या वरती जात नाही। स्मॉल एंटरप्राइजेस म्हणजे कोण, ज्यांचं प्लांट अँड मशिनरी किंवा इक्विपमेंटमध्ये जी इन्व्हेस्टमेंट आहे ती 10 कोटीच्या वरती नाही आणि टर्नओव्हर त्यांचा 50 कोटीच्या वरती जात नाही। म्हणजे मायक्रो आणि स्मॉल ह्या कॅटेगरीमधल्या लोकांच्या बरोबर आपण जर खरेदी करत असेल आणि आपण त्यांना ह्या सेक्शननुसार ठरलेल्या कालावधीमध्ये जर पेमेंट केलं नाही तर त्या खरेदीची वजावट आपल्याला इन्कम टॅक्सच्या कायद्यानुसार नेट प्रॉफिट काढताना मिळणार नाही, टॅक्सेबल इन्कम काढताना मिळणार नाही। पण ह्यांनी जे ह्या सेक्शनमध्ये एंटरप्राइजेस हा शब्द वापरलेला आहे त्याच्यावरती बरेचसेच डिबेट आहेत, बरेचसेच वेगवेगळे व्ह्यूज आहेत।
एंटरप्राइजेस हा शब्द त्यांनी जो घेतलेला आहे त्यांनी MSME ॲक्ट 2006च्या डेफिनेशननुसार घेतलेला आहे. आणि सेक्शन 2E जो एंटरप्राइजेस डिफाईन करतो तो असा आहे की एंटरप्राइजेस मीन्स अन इंडस्ट्रियल अंडरटेकिंग और बिझनेस कन्सर्न और एनी अदर इस्टॅब्लिशमेंट बाय वॉट एव्हर नेम कॉल्ड एंगेज्ड इन मॅन्युफॅक्चरर or production of goods in any manner pertaining to any industry specified in the first schedule to the industry act 1951 or engaged in providing or rendering any service or services. सगळ्यात महत्त्वाचं इथं 2 पार्ट आहेत. एंगेज्ड इन द मॅन्युफॅक्चर और प्रोडक्शन ऑफ गुड्स म्हणजे मॅन्युफॅक्चरर आले आणि एंगेज्ड इन प्रोव्हाइडिंग और रेंडरिंग एनी सर्व्हिस और सर्व्हिसेस म्हणजे सर्व्हिस प्रोव्हाइड करणारे असेल. ह्याच्यामध्ये डिबेट काय होता की ट्रेडर्स ॲप्लिकेबल ट्रेडर्सच्याकडून आपण जर एखादी वस्तू खरेदी केली किंवा खरेदी केला तर ह्याला तो ॲप्लिकेबल होतो की नाही. ह्या डेफिनेशननुसार जे व्ह्यू आहे त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट केलं किंवा ह्या डेफिनेशनवरती कॉन्सन्ट्रेट केलं तर लक्षात येते की एंटरप्राइजेस ह्या व्याख्येनुसार MSME ॲक्ट 2006नुसार मॅन्युफॅक्चरर किंवा प्रोडक्शन करणारे आणि जॉब वर्कर जे सर्व्हिस किंवा सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणारे एवढेच लोक इथं इन्क्लूड होतात. ट्रेडिंग करणारे इथे समाविष्ट होत नाही. म्हणून आपण जर ट्रेडरकडून एखादी खरेदी किंवा खर्च घेत असेल तर त्याच्या खर्चाला हा सेक्शन ॲप्लिकेबल होत नाही असं दिसून येतं. आपण उदाहरणाखातीर बघूया. चांदी व सोने व्यवसायामध्ये उदाहरणार्थ 1 मॅन्युफॅक्चरर आहे जे कोइंबतूर तमिळनाडूमध्ये. ते काय करतात, सोने खरेदी करतात. सोने खरेदी करून जॉब वर्करला देतात तयार करण्यासाठी दागिने. तयार करून आले की पुन्हा सदर मॅन्युफॅक्चररकडून म्हणजे कोइंबतूरच्या एखाद्या व्यापाऱ्यांच्याकडून आपण जर खरेदी करत असेल तर हा ट्रान्झॅक्शन 43BH ह्या सेक्शन खाली कवर होतं कारण जे कोइंबतूरचे व्यापारी आहेत ते मॅन्युफॅक्चरर आहेत. बरोबर. उदाहरण नंबर 2 कोइंबतूरचे व्यापारी समजा पुण्याच्या होलसेलरांना विकत असतील आणि त्या होलसेलरांकडून पुण्याच्या आपण खरेदी करत असेल तर ह्या पुण्याच्या होलसेलरकडून आपण ज्यावेळेला खरेदी करतो त्यावेळेला हा सेक्शन ॲप्लिकेबल होत नाही कारण पुण्याचे होलसेलर हे मॅन्युफॅक्चरर नाहीत, ट्रेडर आहेत. आणि ट्रेडर ह्या सेक्शनमध्ये कवर होत नाही कारण की यांनी मॅन्युफॅक्चरर ऑफ प्रोडक्शन ऑफ गुड्स अँड प्रोव्हाइडिंग ऑर रेंडरिंग एनी सर्व्हिसेस ऑर सर्व्हिसेस ह्याच्यामध्ये जे एंगेज असतील त्यांनाच कवर केलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचा पार्ट हा राहतो. म्हणून जर होलसेल ट्रेडिंग करणारे असतील तर आपल्याला ह्या गोष्टीची काळजी करणं किंवा ह्या सेक्शनची काळजी करणं गरजेचं नाही. उदाहरण नंबर 3 बुलियन विक्रेताकडून सोने किंवा चांदीचा गट घेत असेल आपण तर सदर बुलियन विक्रेता जर रिफाईन करून जो त्याच्याकडे पाटला किंवा मोड आले आहेत ते रिफाईन करून जर गट विक्री करून गट तयार करून विकत असतील तर त्याला 43BH लागू होतो कारण की ते गट प्रोडक्शन करतात. पण फक्त ते ट्रेडिंग करत असतील गटाचे तर 43BH हा लागू होतं नाही. लक्षात आलं. म्हणजे याच्यात ट्रेडर्स अलाउड नाही आहे. मॅन्युफॅक्चरर और प्रोडक्शन करणारा किंवा जो सर्व्हिस प्रोव्हाइड करणार आहेत ते सर्व्हिस प्रोव्हायडर कवर होतात. तर ह्या सेक्शननुसार पेमेंट कालावधी किती आहे. 2 गोष्टी आहेत. आपला त्या व्यापाऱ्यांच्या बरोबर ते करार असल्यास आणि करार नसल्यास. जर करार असेल तर त्या कराराच्या टायमिंगनुसार कालावधीनुसार पण तो करार 45 दिवसाच्या वरती नसावा. म्हणजे 45 दिवस मॅक्झिमम त्या कराराची टायमिंग असू शकते. आणि करार नसल्यास जास्तीत जास्त 15 दिवसाच्या आत आपल्याला ते पेमेंट करायचं आहे जिथून आपण खरेदी केलेलं आहे ते. तरतूद 43BH पाळला नाही तर काय होईल. जेवढं आपण खरेदी केलेलं आहे आणि जे 31 मार्च 2024ला म्हणजे आता ह्या मार्च एंडिंगला ह्या तरतुदीनुसार आपण पेमेंट केलेलं नाही ते स्ट्रेट फॉरवर्ड नेट प्रॉफिटमध्ये ॲड होईल. उदाहरणार्थ नेट प्रॉफिट आपला 12 लाख रुपये आहे. परचेस जे की ह्या सेक्शननुसार आपल्याला गरजेचं होतं पेमेंट देणं त्या कालावधीमध्ये ते दिलेलं नाही आहे ते 30 लाख रुपये असेल तर टोटल 42 लाखावरती आपल्याला टॅक्स भरावा लागेल. म्हणजे काय परचेस ज्याच्यावरती आपण पेमेंट केलेलं नाही वेळेवरती जे करणं गरजेचं आहे या सेक्शननुसार त्यावरती स्ट्रेट फॉरवर्ड टॅक्स भरावा लागेल जो की खूप हेवी जाईल. आणि पण ज्या वर्षी आपण पेमेंट करणार आहे त्यावर्षी ही वजावट आपल्याला 100% मिळेल. पण आत्ताच्या घडीला टॅक्स पेमेंट करणं जे की परचेस वरती पेमेंट न दिल्यामुळे ती खूप हेवी जाणार आहे. महत्त्वाच्या बाबी 31 मार्च 2024च्या आत आपली व्यावसायिक देणी फायनल करून वरील कालावधीच्या आत 31 मार्चपूर्वी देऊन टाकलं
टाकावी, असं माझं एक महत्त्वाचं सजेशन सगळ्या व्यापाऱ्यांना राहील. मॅन्युफॅक्चरर आणि ट्रेडर्स असे खात्याची सॉर्टिंग करून त्यांच्या पेमेंटवरती लक्ष ठेवावं लागेल. आणि टॅक्स इनवॉइसवरती जे व्यापारी विक्री करतात किंवा जे मॅन्युफॅक्चरर किंवा सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत ते विक्री करतात, त्यांनी MSMEची जी 43BH बाबतची डिक्लेरेशन नोट आहे ती टाकली तर समोरच्या पार्टीला लक्षात येईल की बाबा हा कवर होतं याच्यामध्ये आणि आपल्याला यांचं पेमेंट लवकरात लवकर देणं आहे. तसेच हा जो खर्च आहे तो रेव्हेन्यू एक्सपेंडिचर जे आहेत आपले त्याला ॲप्लिकेबल होतात. एखादी मशिनरी घेतली, फर्निचर घेतलं तर त्याला ही ॲप्लिकेबल, म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर असेल तर त्याला ही तरतूद, ही सेक्शन ॲप्लिकेबल होत नाही. सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की जेवढं पेमेंट आपण करणार नाही तेवढं ते नेट प्रॉफिटमध्ये ॲड होणार आहे. फुकटचा टॅक्स पेमेंट करावं लागेल किंवा त्याचे पेनल्टी भरावी लागेल. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही पेमेंटवरती किंवा देणीवरती जी व्यावसायिक देणी आहेत त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करणं आणि 31 मार्चच्या आत आपली बुक्स ऑफ अकाउंट्स फायनल व्यवस्थित करणं खूप गरजेचं आहे. ह्याच्या व्यतिरिक्त ह्या सेक्शनमध्ये जर कोणाला काही अडचण असतील किंवा काही शंका असतील तर तुम्ही खाली माझा नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती व्हॉट्सअप तुमच्या शंका किंवा क्वेरीज करू शकता. मॅक्झिमम तुम्हाला मी त्या क्वेरीला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.